नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञान या विषयावरील सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे 15 प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. प्रश्न क्रमांक 2, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 1 मे रोजी. प्रश्न क्रमांक 4 आहे जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? उत्तर आहे गोदावरी नदी. प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थी मित्रांनो, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? उत्तर आहे शेकरू. प्रश्न क्रमांक 8, विद्यार्थी मित्रांनो, भूदान चळवळीची स्थापना कोणी केली? उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 9, लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेचे खासदार असतात त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 6 वर्ष. इथे फरक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा सदस्यांचा कार्यकाळ आपल्याला विचारला तर 5 वर्ष सांगायचा आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ विचारला तर 6 वर्ष सांगायचा. इथं कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे दोन्ही प्रश्न लिहून ठेवा आणि पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? प्रश्न क्रमांक 11 आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र विधानसभा सदस्यांचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. प्रश्न क्रमांक 12 आहे विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर उत्तर आहे 6 वर्ष. त्याचबरोबर प्रश्न क्रमांक 13 आहे मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? त्याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 1865 रोजी. प्रश्न क्रमांक 14, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? त्याचं उत्तर आहे शिवनेरी किल्ल्यावर विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15, पहिला अंतराळवीर भारतीय कोण? त्याचं उत्तर आहे राकेश शर्मा. अशाच पद्धतीने मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सिद्धेश्वर सोळंके स्पीच ऑफिशियली या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.